संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि जे महान असं वैभव ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज अश्विन पौर्णिमेच्या या महान मंगलमय दिनी या पवित्र साजापूरच्या भूमीमध्ये पूजनीय भिक्खू काश्यपजी यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या वर्षावास समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी नालंदा बुद्ध विहार परिसरातील या मंचावर उपस्थित असलेले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होतो आहे, असे पूजनीय भिक्खू यश प्रज्ञा बोधीजी महाथेरो, ज्यांनी आत्ताच आपल्याला अतिशय सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले, असे पूजनीय भिक्खू डॉक्टर इंदवंशजी महाथेरा, त्यांच्या पूर्वी ज्यांची अतिशय मार्मिक आणि प्रसंगावधान साधून ज्यांनी आपल्याला उपदेश केला, असे आमचे धम्मबंधू औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय सचिव भिक्खू धम्मबोधीजी थेरो, भिक्खू सागर बोधीजी, शांतिरत्नजी आणि संपूर्ण श्रामणेर संघ तथा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तुम्हा सर्वांच्या हित सुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला सांगण्यात येत आहे, तेव्हा शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारा या बुद्ध वाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे। माझ्या पूर्वी ज्याही भिक्खूंनी आपल्याला धम्म सांगितला, तो खरं तर अतिशय धम्मचारी बनण्यासाठी मार्मिक असा उपदेश होता। माझ्या उजव्या बाजूला बसलेले आमचे धम्मबंधू धम्मबोधीजी भंतेजी बोलले, खरं तर आम्ही बोलण्यापूर्वी एकमेकांशी डिस्कस करत असतो, कधी कधी चर्चा करत असतो की या प्रसंगी आपण काय बोललं पाहिजे, परिस्थितीचा आढावा घेऊन कधी कधी बोलावं लागते। त्यानुसार आमचे भंतेजी म्हणाले, भंतेजी मी काय बोलू, ते मोठे विद्वान आहेत, धम्माचे गाढे अभ्यासक आहेत, सिलवान आहेत, विनम्र आहेत, त्यामुळे त्यांनी विचारलं भंते काय बोलू, तर मी त्यांना म्हणालो बाबासाहेबांना अभिप्रेत धम्मक्रांतीला अनुसरून आपण आपला उपदेश इथे करावा। त्यानुसार त्यांनी जो बाबासाहेबांचा त्याग सांगितला, रमाईचा जो त्याग सांगितला, तो मला वाटतं इथे बसलेले आपल्यासाठी पुरेसा आहे। तेवढे आपण नक्कीच सुज्ञ आहात। या उपर आपल्याला बाबासाहेबांच्या त्यागाबद्दल, रमाईच्या त्यागाबद्दल अजून काही सांगण्याची आवश्यकता नाही। समझने वालों को इशारा काफी है, असं कोणीतरी म्हटलेलं आहे। आणि एवढं पोट तिडकीनं
सांगूनही समजत नसेल, आपण आपल्याच तालात राहत असेल, आपण आपल्याच धुंदीत जगत असेल, वागत असेल, तर त्याला या जगात कोणतंच औषध नाही. भंतेजी बोलल्यानंतर आमचे इंदवंश भंतेजी बोलले. खरं तर ते नेपाळ, कुशीनारा या भागातले हिंदी भाषिक आहेत, परंतु बाबासाहेबांच्या विचारांवर त्यांचं प्रेम आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे. म्हणून ते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, औरंगाबाद असेल, इथे धम्म चळवळीला गतिमान करण्याचं काम करीत आहेत. त्यांनी सुद्धा भगवान बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती तुमची श्रद्धा वृद्धिंगत व्हावी याकरिता सुंदर असे उदाहरण देऊन, कृषी भारद्वाजाचं उदाहरण देऊन आपल्याला उपदेश केलेला आहे. आमच्याकडे आता माईक आलेला आहे, तेव्हा आता बसल्या बसल्या मी विचार करत होतो की आज तुम्हाला काय सांगायला पाहिजे. मी निहाळत होतो, ऑब्झर्व करत होतो. बसलो तेव्हापासून आम्ही जागेवरच बसलेलो आहोत. जेव्हापासून मंचावरती बसलो तेव्हापासून आम्ही जागेवरच बसलेलो आहोत. आम्ही पण मांडी घालून खाली बसलो तिथे, आणि तुम्ही पण खाली मांडी घालून बसलात. काही लोक खुर्चीवर बसलेत, काही लोक तिकडे विहाराजवळ बसले होते, काही इकडे झाडाखाली बसले होते, काही इकडे काहीतरी बडबड करत होते, काही खुर्ची इकडची तिकडे करत होते. कोणी असे पाय करून बसलं होतं, कोणी लांब पाय करून बसलं होतं, कोणी असं बसलं होतं, कोणी जेवण झाले आता चला ना म्हणत होतं. भंतेजीने आपल्या टोला मारला तुम्हाला. हा बहुजन वर्ग आहे की भोजन वर्ग आहे हे आम्हाला अजूनही समजलं नाही. भाकरीसाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं हे जर अजून कळालं नसेल 65 वर्षांमध्ये आपल्याला, तर अजून बुद्ध कधी येतील, बाबासाहेब कधी येतील आपल्याला सांगायला. आमच्या भंतेजींनी नानक चंद्रत्व आणि बाबासाहेबांचा संवाद तुमच्या सोबत शेअर केला. खरोखर बाबासाहेब रडायचे तुमच्या माहितीचा, खरोखर रडायचे. त्या त्यागाला आपण जागलो पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म महान आहे, पण इंदवंश भंतेजी ज्याप्रमाणे म्हणाले की केवळ ऐकल्याने, केवळ जय जयकार केल्याने, केवळ तेवढ्या पुरतं गोड वाटल्याने त्याचा आपल्याला फायदा होणार नाही. कृतीत प्रॅक्टिकली आपण उतरवतो की नाही, आपण कृतीशील बनवतो की नाही, आपल्या स्वभावाला बदलवतोय की नाही, हे फार महत्वाचं आहे. बाबासाहेबांच्या ठिकाणी महान होतेच. आपण बाबासाहेब की जय म्हणलो काय आणि नाही म्हणलो काय, याच्यामुळे बाबासाहेबांना काय खुजेपणा येणार नाही. भगवान बुद्ध की जय म्हणलो काय, नाही म्हणलो काय, याच्यामुळे भगवान बुद्धाला खुजेपणा येणार नाही. धम्म की जय म्हणलो, संघ की जय म्हणलो म्हणजे त्या धम्माला खुजेपणा येईल की काही फार मोठा धम्माचा जय जयकार होईल असा काही विषय नाही. बुद्ध बुद्धाच्या ठिकाणी महान होते. सारं जग बुद्धाला मानतं, स्वीकारतं. आपल्यापेक्षा मोठमोठे विद्वान लोक, ज्ञानी लोक, परिव्राजक लोक, श्रमण लोक, भिक्खू लोक, ब्राह्मण लोक, क्षत्रिय लोक, वैश्य लोक, शूद्र लोक, महिला, पुरुष, सौंदर्यवती, व्यावसायिक अशा असंख्य लोकांनी बुद्धाला स्वीकारलेला आहे. तुम्ही जर बुद्ध धम्माचा अभ्यास केलात, चक्रवर्ती सम्राट अशोकाने बुद्ध धम्माला स्वीकारलेलं होतं, कनिष्काने बुद्ध धम्माला स्वीकारलं होतं, 7 वाहनांनी बुद्ध धम्माला स्वीकारलं होतं, नंद घराण्याने बुद्ध धम्माला स्वीकारलं होतं. भगवंताच्या काळात सावकार असलेल्या लोकांनी भगवान बुद्धाला स्वीकारलं होतं, अनाथ पिंडकाने बुद्ध धम्माला स्वीकारलं होतं, बिंबिसाराने, अजातशत्रूने भगवान बुद्धाच्या धम्माला स्वीकारलं होतं. बुद्ध महान आहेत, धम्म महान आहे, संघ महान आहेत, आपण क्षुल्लक आहोत. बुद्ध महान आहे, त्रिरत्न महान आहेत, होते, आहेत आणि राहतील. उगीच बाबासाहेब म्हणाले नाही नागपूरच्या दीक्षाभूमीवर, नथी मे शरणं अन्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं,
येतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. याचा काय अर्थ होतो माहिती आहे? नथी मे शरणं अन्यं, माझे दुसरे कोणतेही श्रद्धास्थान शरणस्थान नाही. बुद्धो मे शरणं वरं, बुद्धाशिवाय माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही. धम्मो मे शरणं वरं, धम्माशिवाय माझं कोणतंही शरणस्थान नाही. संघो मे शरणं वरं, संघाशिवाय माझं कोणतंही शरणस्थान नाही. येतेन सच्चवज्जेन, या सत्यवचनाने, येतेन सच्चवज्जेन म्हणजे या सत्यवचनाने, हो तू मे जय मंगलं, माझं जय मंगल हो. आता या वचनामध्ये जर असं म्हणल्या जात असेल की या सत्यवचनानं, कोणत्या, की नथी मे शरणं अन्यं, बुद्धाशिवाय धम्माशिवाय संघाशिवाय माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही, हे वचन जर खरोखर प्रॅक्टिकली कृतीतून सत्य असेल तर ते सत्य वचन असल्यामुळे माझं जय मंगल होत राहील. म्हणून बाबासाहेब म्हणाले, घरात एक आणि बाहेर एक मला चालणार नाही. एक तर बुद्ध धम्म स्वीकारा, अन्यथा जिथे आहात तिथेच राहा. मेंढर होऊन माझ्या मागे येऊ नका, हा बाबासाहेबांनी शब्द प्रयोग केलेला आहे. तुम्ही 15 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांचं भाषण जर वाचलं तर त्यामध्ये बाबासाहेबांनी शब्द प्रयोग केला की मेंढर होऊन माझ्या मागे येऊ नका. का मेंढरान हा शब्द वापरला माहितीये तुम्हाला? तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये कधी बातम्या वाचत असाल, एखाद्या हायवेवर रोडवर जर कधी ट्रक मेंढ्यानून गेला असेल, मेंढ्यांना चिरडलं असेल तर एकच मेंढी मरत नाही, किमान 2, 4, 5 मेंढ्या मरत असतात. एखाद्या विहिरीत मेंढी पडली असेल तर एकच मेंढी पडत नाही, तिच्यासोबत 2, 4, 5 मेंढ्या पडतात. कारण त्यांचा गुणधर्म आहे खाली पाहून पुढचीला फॉलो करायचं. पुढची विहिरीत गेली काय आणि ट्रक खाली गेली काय ते विचार करत नाहीत. म्हणून बाबासाहेबांनी शब्द प्रयोग केला असावा मला वाटतं की मेंढरांसारखे मागे येऊ नका. मला बुद्ध धम्म पटला आहे, तुमच्या बुद्धीला पण सुद्धा जर तो पटत असेल तरच माझ्यासोबत माझ्या नावेत बसून या, अन्यथा गळ्यामध्ये मडकं अडकून घेतल्यासारखं समजू नका, करू नका, असा इशारा बाबासाहेबांनी दिला आपल्याला 15 ऑक्टोबर 1956 आत्ताच बघा 2, 4, 5 दिवसांपूर्वी विजयादशमीचा प्रोग्राम झाला. 65 वर्ष झाले या बोलण्याला बाबासाहेबांची. बाबासाहेबांनी हाही इशारा दिला 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं उद्या चालून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म बाटवला. हे बाबासाहेबांचे शब्द आहे, आपल्या जिव्हारी लागत असतील पण हा बाबासाहेबांचा इशारा होता की महाराणी बुद्ध धम्म बाटवला, असं या प्रस्थापित व्यवस्थेनं आपल्याकडे पाहून म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. आज जर आपण आपल्या लोकांकडे पाहतोय, आमचे पूजनीय भंतेजी जसे म्हणाले की कशातच काही नाही, बस चाललंय म्हणून चाललंय, आणि पुन्हा छाती ठोकपणे आमच्या बाबासाहेबांसारखं कोणीच नाही, आमच्या बुद्धासारखं कोणीच नाही, आणि आमच्यासारखं कोणीच नाही, आणि आमच्यासारखं कोणीच नाही. यानं काय होणार आहे? हे घसा बसेल आपला म्हणू म्हणू. फायदा काय होणार आहे त्याने? आमची बुद्ध वंदना फारच चांगली, आमचा बुद्ध धम्म वैज्ञानिक आहे. अरे हो आहेच ना, पण तुमचं काय? बाबासाहेब चारित्र्यवान होते, बाबासाहेब सिलवान होते, बाबासाहेब गुणवान होते. बाबासाहेबांनी आपल्या लेकरांचा विचार केला नाही, ते सगळं खरं आहे, पण आपलं काय? बाबासाहेबांनी खूप काही केलंय, सर्व काही केलंय, आपलं काय? बाबासाहेबांनी आपलं घर दार जीवन समर्पित केलंय हो, पण हे नुसतं सांगू लागलो आपण इतरांना, फॉरवर्ड मेसेज फॉरवर्ड, सकाळी सकाळी व्हॉट्सअप ओपन केलं की बापा असे लोक पोस्ट पाठवतात आम्हाला. मी विचार करतो बापा, म्हणजे जणू काय मी कालच दीक्षित झालो का काय, मला ही पोस्ट पाठवली व्हॉट्सअप वरची पोस्ट. आम्हाला पोस्ट, बाबा साहब ने ये कहा था, बाबा साहब ने वो कहा था, भगवान बुद्ध का धर्म ऐसा महान है, भगवान बुद्ध की वाणी ऐसी महान है.
मी विचार करतो कधी कधी आता नंबर सेव्ह राहतात कधी काही काही लोकांचे, आणि त्यांची कुंडली माहित आपल्याला घरादाराची त्यांची. आता 10-20 वर्ष याच्यात गेल्यावर ही चर्या लगेच समजते ना. हो, 5 मिनिटं माणूस सोबत समोर उभा राहिल्यावर चर्या समजते. हे रागीट आहे का, द्वेषी आहे का, अहंकारी आहे का, संशयी आहे का, कसा कंजूस आहे का, काय आहे ते. हे काय चर्या समजत नाही का? म्हणजे मायबाप सोडले म्हणजे काय, म्हणजे असंच आहे का काय? ही चर्या लगेच समजते ना माणसांची. कोण प्रसन्न आहे, कोण श्रद्धावान आहे, कोण डुप्लिकेट आहे, कोण अश्रद्धावान आहे, कोण धार्मिक आहे, कोण अधार्मिक आहे, कोण कंजूस आहे, कोण खरा प्रामाणिक आहे, हे लगेच समजतं राव. आणि त्यांच्या पोस्ट आम्हाला, त्यांचे मेसेजेस आम्हाला की बुद्ध धम्म फार महान आहे, ह्याच्याबद्दल चिंतन केलं की हसायला येते एकट्यातच. की खरं जर एवढं समजलंय बापा की बुद्ध धम्म एवढा महान आहे, बाबासाहेब असं केलं आणि तसं केलं, तर यांच्या घरातलं गणित काऊन बिघडलेलं आहे. हे इकडे येते आणि ते घरी बसलेलं घरीच राहते, नाही तर भलतीकडेच जाते 9-9 दिवस कोणीकडे तरी. मग बाबासाहेब गेले कुठं, नाही का? अहो बाबासाहेब तर महानच आहे ना, पण हे कारभार चाललाय कुठं, गाडी चालली कुठं आपली, पोरग हे भलतीकडे चाललंय. इथं एकही पोरग नाही, काही ठराविक जर सोडले तर गेले कुठं. मग हे सांगायचंय कुणाला, शिकवायचंय कुणाला, बाबासाहेब मान आहेत कोणासाठी? फक्त लोकायला सांगण्यासाठी? सांगा ना मग तुम्ही. ह्याचा कधी कधी लोकांनी आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की बाबासाहेब जर महान होते, आता पूजनीय भंतेजी म्हणाले, जर गंगाधराचं हातावर मरण झालं, तुमच्या लेकरांचा जर बाबासाहेबांनी विचार केला तर तुमच्या लेकरांना नादाला लावलं का तुम्ही इकडे? तुम्हाला सगळ्यांना वाटते पोरगा आमचा पायलट बनाव, इंजिनियर बनाव, डॉक्टर बनाव, वकील बनाव, अजून काय काय बनाव. बिलकुल बनला पाहिजे आणि बनवा. पण केवळ पायलटच बनवला ना, आणि केवळ इंजिनियरच बनवला ना, आणि केवळ डॉक्टरच बनवला ना, तर तुम्ही आमचेच मायबाप आहे. आम्ही तुमच्यातच राहतो का? आम्हाला समजतच नाही का तुमचा डॉक्टर असलेला पोरगा तुमच्या सोबत कसा राहत येते? आणि आम्हाला समजतच नाही का तुमचा इंजिनियर असलेला पोरगा तुमच्या सोबत आणि त्याच्या मायसोबत आणि त्याच्या बापासोबत आणि त्याच्या बहिणीसोबत आणि त्याच्या भावासोबत कसा व्यवहार करते? आम्हाला समजतच नाही का? लगे तुम्ही 5-5 किलो पेढे वाटलेले ज्या पोरासाठी, त्याच्यासाठी तुम्ही किती मुळमुळ रडता हे आम्हाला दिसतच नाही का? बरं हे का होते असं माहितीये? ध्यानावर नसल्यामुळे होते. भगवान बुद्ध म्हणाले आतमध्ये पहा. भंतेजीने सांगितलं ना, सांस को देखो. थोडस ध्यानावर येण्यासाठी ध्यानही करा, शील पालन करा, दान पुण्य करा, समाजाचं देणं लागतो, समाजाचं देणं लागा. आपलं घर सुधरवा अगोदर, समाज सुधरत राहील. आपलं घर अगोदर सुधरवा, समाज सुधरत राहील ना. समाज केव्हा सुधरेल? बाबासाहेब म्हणाले मुझे भारत को बौद्धमय बनाना है. बाबा साहब ने ये सपना देखा था, ये सही बात है, हकीकत है. लेकिन बाबा साहब ने संविधानाच्या माध्यमातून या भारताला बुद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. संविधानाच्या चौकटीत राहून जे कोणी पंचशिलेचं उल्लंघन करेल त्यांना संविधान गुन्हेगार साबित करतं आणि शिक्षा देत. पण प्रॅक्टिकली ज्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे त्यांना प्रॅक्टिकली बौद्ध बनावं लागेल. कारण बाबासाहेबांनी इशारा दिला की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे पाहून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म बाटवलं. आता तुम्ही त्यांच्या आजूबाजूला राहत असाल आणि या 9 दिवसांमध्ये तुम्ही अनवाणी पायाने फिरत असाल तर व्हॉट्सअप त्यांच्याकडे बी काय, फेसबुक त्यांच्याकडे बी काय, आणि गुगल त्यांच्याकडे बी आहे, आणि शिक्षण त्यांच्याकडे पण आहे. आणि त्या गुगलवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर कोणी काही वाचू शकते. असं थोडी आहे की बाबासाहेबांबद्दल लिहिलं तुमचे फक्त बौद्ध लोकच वाचू शकतात. असं थोडी आहे की भगवान बुद्धाबद्दलचं ज्ञान फक्त बौद्ध लोकच वाचू शकतात. जग हे फार पुढे गेलेलं आहे.
तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्यामुळे असं नाही की त्यांना 22 प्रतिज्ञा माहित नाही आणि तुम्हालाच माहित आहे. फक्त 22 प्रतिज्ञा त्यांना माहित आहे, पण त्यांनी तुमच्यासारख्या शब्दाखलेल्या नाहीये, खोट्या. भीम के लखते जिगर, आधे इधर आणि आधे उधर. काल जालन्यात गेलो एका लग्नाला आणि आम्ही बसलो 6:30चं लग्न होत आणि ती वाजू लागलं डीजे. मला वाटलं बा कोरोना आला, बरं झालं. यामुळं की हे 11चं लग्न 4 वाजता लावू लागले. अजून लोक येऊ द्या, अजून लोक येऊ द्या, अजून लोक येऊ द्या. आणि प्रशासनानं डीजे बीजे बंद केलाय. म्हटलं बा बरं झालं एका निमित्तानं, कारण बाबासाहेबांना लय धनवान बनवलं यांनाच फक्त, आणि बाकीचे सारेच कंगाल झालेत या देशातले. म्हणून यांच्याकडे लयच पैसा आलाय आणि कपाटात राहीच ना झालाय. दान धर्मासाठी काही येत नाही, पण डीजे साठी, कपडे घेण्यासाठी, काय काय करण्यासाठी लय पैसा आलाय. म्हणून यांनाच फक्त पैसा असा करा म्हणतोय की काय, म्हणून डीजे बा यांच्याच वाट्याला दिला असं वाटत होतं. आणि त्याच्यावर ते काय काय काल गाणं लागलं बा, कोणाचं तरी माय काय काय म्हणते ते, मग माय बी काय म्हणतात ना, आता गेलं बघा ते 9 दिवस काहीतरी, ते गाणे लागले. बाबासाहेबाचं वाजलं आम्ही चाललो तिथून, तर बाबासाहेबाचं गाणं वाजलं, भगवान बुद्धाचं गाणं वाजलं आम्ही गेलो. आता त्या डीजेचा आवाज लय लांब येत होते आणि ते लागले ना, मग ते आऊ काय तरी. मी एक भंतीजीला म्हटलं, भंतीजी हे काय आहे आता, काय करा म्हणे, आता लोक काय ऐकता का म्हणे, आपलं बाबासाहेबांचं ऐकलं नाही, आपलं काय ऐकतील म्हणे लोक. जिन्होंने बाबा साहब को रुलाया जीते जी, वो क्या खाक अपना सुनेंगे. भाकरी खाले की निघले, जायचं कुठं, इथंच व्यास तालुका औरंगाबादचा. हो, त्या लासूर आहेत किती लांब, कोणते कोणते गाव ते वाचले तुम्ही, ते काय लय लांब पाकिस्तानला का ते गाव. आणि यांच्याकडे नरेंद्र मोदी येणार होता का कोणी, का लयच मोठा अर्जंट काम आहे बुवा, आणि भाकरी खाले की निघले. आले कशाला होते, जेवायला. अरे बाबासाहेबांना एवढं दिलं आपल्याला की रोज पंचपक्वान्न खाऊ शकता तुम्ही. रोज जिथं जायचं तिथं काय टप्पूच मारायला जायचं, फक्त जिथं जा तिथं टप्पू मारले की निघले. म्हणून हे म्हणते जे आमचे वैतागून म्हणले बा भाकरीच देऊ नये यायला कार्यक्रमात आलं. तिकडं ध्यान, लग्नातही गेले, अशी गर्दी बाबा. लग्न लावलं भंतीजी काल, आणि ते बुफे सिस्टम आलं. आता अगोदर पंक्ती उठायच्या, आता बुफे सिस्टम आलं. आम्ही मंचावरच होतो, लग्न लागलं. ते म्हणले बसा, म्हणले भंतीजी 5 मिनिटं बा. बसलो बा, आता बसा म्हणल्यावर तिथे 5 मिनिटं आम्ही काय बसत नाही लग्न लावल्यावर. आणि पाहिलं मी असा निहाळत असतो आपण लोकांना. बाबासाहेब के लगते जिगर आहे ना, निहाळलं पाहिजे बा, सांगता येते असं काहीतरी. पाहिलं तर असं ते एका बाजूला लावले होते ते बुफे सिस्टम. आमच्या सोबत एक उपासक होता. मी म्हटलं बा त्याला कोणाला तरी सांगा बा, याला जेव घाला, आम्हाला निघायचं औरंगाबादला. आणि पाहिली नजर टाकली मी तर बापा असे त्या अगोदर लोक पडायचे म्हणा. आपले बाबासाहेब म्हणाले ते पत्रवळ्या टाकून दिल्या की नाही, एकीकडे कुत्री आणि एकीकडे हे लोक. म्हणजे अगोदरची अशी म्हणजे परिस्थिती आणली होती म्हणे एका धर्मानं. मला लगेच तेच ध्यान आलं. मी म्हटलं अगोदर एकीकडे कुत्रे ओढायचे आणि एकीकडे हे माणसं भिकारी होते. मालामाल बनाया बाबा साहब ने, मालामाल बनाया, फिर भी वो साइकोलॉजी जो है वैसे की वैसे. किसी भी प्रोग्राम में जाना है, बस खाना खाने के लिए जाना है, और खाना खा लिया तो जाके सोना है. काहे का बुद्ध और काहे का धम्म. बस जब कभी प्रोग्राम होता है, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. ये जो सिच्युएशन, ये जो परिस्थिती है, ही जी परिस्थिती आहे मोठी भयानक आहे तुम्हाला सांग. म्हणून बाबासाहेबांचा त्याग आठवला पाहिजे. आपण अनंत उपकार केले हो त्या महामानवाने आपल्यासाठी. आपल्यातला अहंकार गेला पाहिजे, आपल्यातली ईर्ष्या गेली पाहिजे, आपल्यातला रागराग गेला पाहिजे, आपल्यातले मतभेद गेले पाहिजे, आपल्यातले मनभेद गेले पाहिजे. हा विस्कळीतपणा जो आहे तो गेला पाहिजे, बेशिस्तपणा गेला पाहिजे, शिस्तबद्ध असले पाहिजे बौद्ध लोक. बाबासाहेबांच्या विचारांचे लोक अनुयायी कुणाला म्हणतात माहितीये? अनुयायी शब्दाचा अर्थ माहितीये का तुम्हाला काय होतो ते? आपण जे म्हणतो की हम बाबा साहब के अनुयायी आहे, अनुयायी शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये तुम्हाला? कधी विग्रह करून पाहिला का तुम्ही?
विग्रह माहित आहे तुम्हाला? ग्रामरचा पार्ट आहे विग्रह करणे मराठीमध्ये. फोड करायची एखाद्या शब्दाची. अनुयायीचा अर्थ होतो की अनुकरण करणारे. कुणाचं? ज्यांचे अनुयायी म्हणून घेतो आपण त्यांचं अनुकरण करणे. आता आपण कोणाचे अनुयायी म्हणून घेतो? बाबासाहेबांचे, भगवान बुद्धांचे. मग त्यांच्यामध्ये जे सद्गुण होते, ते जे सद्गुणांची खाण होते, त्या सद्गुणांचं आपण अनुकरण करणारे असलो पाहिजे. सगळे सद्गुण. मग बाबासाहेबांमध्ये जी गुणवत्ता होती ती 100% आपल्याकडे असायला पाहिजे. 100% आपल्याकडे असायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपण बुद्ध धम्म संघाला समजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या त्यागाचा खरोखर विचार केला पाहिजे. 1935 ला धर्मांतराची घोषणा करतात बाबासाहेब. मी हिंदू म्हणून जन्माला आलो, ते माझ्या हातात नव्हते, पण हिंदू म्हणून मी कदापिही मरणार नाही. हे काय द्वेषानं म्हणून बाबासाहेबांनी गर्जना केली नव्हती. या लोकांच्या प्रती काही वैर होतं म्हणून गर्जना केली नव्हती. माणसाला माणसासारखं जगू दिल्या जात नव्हतं म्हणून बाबासाहेबांनी घोषणा केली होती. येवल्याला गरजले आणि नागपुरात बरसले बाबासाहेब. हे महापुरुषाचं लक्षण आहे. गरजणं आणि बरसणं. बोलणं एक आणि करणं एक हे महापुरुषाचं लक्षण नसते. महापुरुष जे बोलतात तसं करतात, जसं करतात तसंच बोलतात. डुप्लिकेट नसतात आपल्यासारखे. ते बोलायचं एक आणि करायचं एक, नाही का? बोलायचं एक आणि करायचं एक असे डुप्लिकेट नसतात. महापुरुष महापुरुष असतात, ते संत असतात. आणि म्हणून आपण बुद्ध धम्माला समजून घेतलं पाहिजे. जाता जाता मी माझ्या उपदेशामध्ये तुम्हाला 5 प्रकारची संपत्ती सांगणार आहे. मी आता विचार केला होता बसल्या बसल्या, पण हे येते ऑटोमॅटिकली लोकांकडे पाहून. जे तुम्हाला बोललो मी, हे ऑटोमॅटिकली पाहून येते. कधी कधी बंतीजीला मी भोजन झाल्यावर म्हणालो, या लोकांना खरंच समजत नसेल का बरं काहीच. हे जे चंगळवाज दिसते आपल्याला, बिलकुल बेशिस्तपणा, बोलत राहायचं, बडबड करत राहायची, शांत बसा शांत बसा शांत बसा म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही दिसतात आपल्याला, लोकांना खरंच कळत नसेल का म्हटलं मी. आम्ही चर्चा करत असतो लोकांच्या वागण्यावर, लोकांच्या बोलण्यावर. 5 प्रकारची संपत्ती असते तुम्हाला मी सांगतो आता जाता जाता. हे जीवन अनमोल आहे. जाता जाता हे लक्षात ठेवा. बघा तुम्ही संपत्तीवान खरंच आहात का तुम्ही, हे तुमच्या लक्षात येईल. 5 प्रकारची संपत्ती असते. या व्यवहारिक कौटुंबिक जीवन जगत असताना 5 प्रकारची संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे, तर आपण सुखी आहोत असा त्याचा अर्थ होतो. पहिल्या प्रकारची संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे पारिवारिक संपत्ती किंवा कौटुंबिक संपत्ती. काय असते माहितीये तुम्हाला? पारिवारिक संपत्ती, कौटुंबिक संपत्ती. त्या व्यक्तीला संपत्तीवान म्हणतात. पारिवारिक संपत्तीवान की ज्यांच्या घरामध्ये सर्वांमध्ये सर्वांच्या प्रती, एकमेकांच्या प्रती प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर, परोपकार, सुसंस्कार ह्या गोष्टी असतील. घराला घरपण म्हणता का नाही तुम्ही? हा शब्द घरपण शब्द माहिती आहे तुम्हाला? घरपण कशाला म्हणतात माहितीये? घरात एसी, फ्रीज, टीव्ही, कूलर, बंगला, 2 BHK, 3 BHK, 4 BHK, 5 BHK, 10 मजले, त्याला घरपण म्हणत नसतात. कधी कधी झोपडीतही घरपण असते आणि कधी कधी बंगल्यात घरपण नसते. ते आम्ही अनुभवतो. आम्हाला लोक गृहप्रवेशाला घेऊन जातात, भोजनाला घरी बोलवतात कधी कधी, तर हे आम्हाला अनुभवायला मिळते. काही काही घरात गेलं की असं एकदम भक्कास वाटते बघा. थांबावं असं वाटत नाही. लोक असेच एकदम. नदीच्या किनाऱ्यावर झाडं असतात की नाही, पूर आला की असेच. नदीच्या पात्रात असे माती भीती जमा झाली असेल, रेती भीती जमा झाली असेल, तिथं काही गवत उगवते पहा, असं झुकते ती. असं पूर आल्यावर पहिला पूर येते, गवत झुकते, झाडं असेच किनाऱ्यावरची. दुसरा पूर येते, गवत झुकते, झाडं असेच किनाऱ्यावरची. ते पूर असते. पाणी हे ताकदवर आहे, आग ताकदवर आहे, हवा ताकदवर आहे. त्याच्यापेक्षा ताकदवर कोण आहे? आता अमेझॉन जंगलाला आग लागली होती, वाचलं का तुम्ही?
त्या अमेझॉनला कुठलं तरी जंगल आहे बघा, एक मोठं जंगल आहे, अमेझॉन जंगलच आहे, फार मोठं, जगातलं सर्वात मोठं जंगल. तिथे काहीतरी आग लागली होती बघा, तुम्ही वाचलं असेल तर. ती आग विजत नव्हतं, हेलिकॉप्टर मधून पाण्याचे ते काय फवारे बिवारे टाकण्यात येत होते, पण आग विजत नव्हती. अनेक प्राणी गेले बघा त्याच्यामध्ये, झाड अनेक खाक झाले, हजारो वर्षापासूनचे झाड. तर पारिवारिक संपत्ती जी आहे, तर त्या नदीतले किनाऱ्यावरचे झाड असेच, पहिला पूर येते त्याची माती वाहून नेते, गवत असं होते, पुन्हा पूर गेला की गवत डोलते मस्त. दुसरा पूर येते, त्या किनाऱ्यावरचे झाड असेच, त्याची माती वाहून नेते, बुडाखालची तो पूर, झाड ते गवत वाकलं असते, पुन्हा ते डामाडोल डोलते. दुसरा, तिसरा, चौथा महापूर येते. मग एकदा आता बघा, लय महापूर आले, लय पाऊस झाला, ओला दुष्काळ जाहीर करा म्हणू लागले सरकारला. खरोखरच तशी परिस्थिती आहे. महापूर आला की किनाऱ्यावरचे जे झाड असे असतात की नाही, महापूर असते, ते मुळा सकट त्याला घेऊन जाते लगे. होत्याच नव्हतं, उद्या सकाळी जाऊन तिथं पाहायला आणि तिथं झाड होतं आणि गायब, आणि ते गवत जागेवरच ते डोलते. आज पूरवर असल्या जमीनच दिसून आलं की असंच ते. असे काही लोक आहे बघा, असतात असे लोक. तर पारिवारिक संपत्तीमध्ये हे धन दौलत, काय जे घर बांधलेलं असेल त्यांनाच पारिवारिक संपत्ती प्राप्त होते असं नाही. ज्या घरात बापाचं बाप पण असते, ज्या घराला त्याच्या घरात बापाला बाप पण मिळते, बापाचं प्रेम मिळते खऱ्या अर्थानं, ज्या घरात मायला मायचं माय पण मिळते शेवटपर्यंत, माथारी होईपर्यंत, त्यांची औलाद त्यांची शेवटपर्यंत सेवा करत असेल, त्यांना प्रेम देत असेल, त्यांचा सांभाळ करत असेल, तर तिथं पारिवारिक संपत्ती प्राप्त झाली असा त्याचा आपण अर्थ काढू शकतो. ज्या घरातल्या बहिणीला कायमस्वरूपी मरेपर्यंत भाऊ प्रेम देतो, त्या घरात पारिवारिक संपत्ती आहे असा आपण अर्थ काढू शकतो. ज्या घरात बायकोचे नवऱ्याचे कधीच खटके उडत नाहीत, एकदम संयमानं ऍडजस्टमेंट करून, एकदम प्रेमानं, मनोभावे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात, समजू शकतो की त्या घरामध्ये पारिवारिक कौटुंबिक संपत्ती आहे. पण ज्या घरात मायला माय म्हणल्या जात नाही, ज्या घरात बापाला बाप म्हणल्या जात नाही, ज्या घरात मायला हकलून दिल्या जाते, मायचा अपमान केल्या जाते, बापाला हकलून दिल्या जाते, बापाचा अपमान केल्या जाते, जिवंत असतानाच त्याच्या शेतीचे घराचे तुकडे पाडले जातात. अहो कसली आली पारिवारिक संपत्ती. किती शेत्या घेतल्या, मग किती बंगले बांधले, मग घर कसं बांधलंय आणि कोणत्या पदावर आहे, अहो हे तुच्छ आहे. तुम्हाला सांग, आहे का पारिवारिक संपत्ती? मग बिलकुल नाही. पारिवारिक संपत्ती तुमची ठसन आणि तुमचं सोनं, कानातलं, गळ्यातलं, हातातलं, दंडातलं, पायातलं, बोटातलं, काय कामाचं? काय कामाचं? तुमचा पोरगा तुम्हाला विचारत नसेल तुमची जिंदगी काय कामाची, मग तुम्ही कोण आहे? काय कामाची तुम्ही जिंदगी? काय कमवलं काय जिंदगीमध्ये? आम्ही नेहमी सांगतो, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती कमवता आली पाहिजे. तर तुम्ही काहीतरी कमवलं. आणि संपत्ती तर कोणी कमवते तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोण नाही कमवत. तुम्ही सिग्नल वर जाऊन पहा, इथं पुलाचं काम सुरू आहे, तिथं ब्रिजचं तुमच्या इकडे येणार आहे. संपत्ती तेही कमवतात. मागे 1-2-3 वर्षांपूर्वी ठाण्याला रेल्वे खाली एका भिकाऱ्याला ऍक्सिडेंट झाला होता, बातमी वाचली असेल. त्याच्या बाजूच्या झोपडीमध्ये, झोपडी म्हणजे काय हो, असेच ते कपडे बिपडे फाऱ्या बिऱ्या गुंडाळल्या होत्या. त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी, त्याची ओळख शोधण्यासाठी म्हणून, त्याच्या झोपडीमध्ये काही मिळते का बा एखादा कागद, त्याची ओळख पटण्यासाठी म्हणून पोलिसांनी जाऊन पाहिलं तर मळकटलेल्या एका गोणीमध्ये, पोत्यामध्ये जवळपास 8 लाख रुपये सापडले होते. संपत्ती कोण नाही कमवत. लय तीर मारला संपत्ती कमवण्या. अहो औलाद कमवता आली पाहिजे. आणि औलाद कमवणं म्हणजे औलादीला इंजिनियर आणि डॉक्टर बनवलं नाही. महापोरगा लय डॉक्टर आहे, माझा इंजिनियर आहे, चांगली गोष्ट आहे. लग्नाला गेले आणि स्टेजवर पाहू लागले
यांना बोलवलंय पत्रिकेत, घरचं एक जण यावं लग्नासाठी, आणि गेले आणि हे असे खुर्चीत बसलेत, आणि स्वभाव यांचा, आणि हे पाहिले तिकडं आलेल्या माणसाकडे खालीवर खालीवर, आलेल्या बाईकडे खालीवर खालीवर, स्वभाव. हे शांत बसतील ते कसले? स्टेजवर त्या नवरदेवाकडच्या लोकांना पसंत केलंय, त्या नवरीला, नवरीकडच्या लोकांना नवरदेवाला पसंत केलंय. मंगल कार्यालय त्यांच्या इच्छेनं त्यांनी पैसे देऊन त्यांचे ते घेतलंय मंगल कार्यालय. आचारी त्यांच्या पैशानं त्यांनी लावलाय. पदार्थ त्यांना पाहिजे होते ते सिलेक्ट केलेत आणि बनवलेत, नाही का? आणि हे खुर्चीवर बसून पाय ना, हीच पोरगी भेटली असेल का? तिचं नाकच असं आहे, आणि हीच साडी भेटली असेल का? आणि हाच पोरगा भेटला असेल का? दुसरा पोरगा पाहू नव्हता का? फलाण्याचा पोरगा बिस्ताण्याचा. अरे तुम्हाला पत्रिका देऊन बोलवलंय तिथं, अक्षता टाकाव, आशीर्वाद द्याव, शांत बसून जेवण कराव, जे काय आहे ते, निघून जाव. हे दुसऱ्याला नाव ठेवते तिथं जाऊन. हा स्वभाव माणसांचा असतो बघा तुम्हाला. भगवान बुद्धांनी म्हणून सांगितलं स्वयंप्रकाशित व्हा, बहिर्मुखी बनायला सांगितलं नाही. भगवान बुद्धांनी बाबासाहेबांनी अंतर्मुखी बनायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून संपत्ती कोणती? औलाद कमवता आली पाहिजे तुम्हाला सांग. आणि 99% लोक असे आहेत की औलाद कमवता आली नाही. लोकांना संपत्ती कमवता आली, नोकरी कमवता आली, घर कमवता आलं, गाड्या कमवता आल्या, प्रसिद्धी मिळवता आली, पण औलाद कमवता नाही आली. सारे लोक सलाम करतील बाहेर निघाल्यावर, जय भीम साहेब, जय भीम साहेब, आणि घरात पोरग बोलूही देत नाही यांना. कमवलं काय तुम्ही मग? ही पहिल्या प्रकारची संपत्ती सांगितल्या जाते की ज्यांना घरातले लोक व्यवस्थितपणे घडवता येतात, बनवता येतात, निर्माण करता येतात. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे पारिवारिक संपत्ती आहे असा त्याचा अर्थ होतो. तर ही संपत्ती तुमच्याकडे आहे की नाही हे तुम्हाला पण माहिती आहे, आणि तुमच्या समाजातल्या शेजारच्या लोकांनाही माहित असते. म्हणून असे नका राहत जाऊ, असे राहत जा. कारण आपण जे असतो का नाही हे कोणालाच माहित नसते, असं काही गणित नाही. सगळ्या दुनियेला माहित असते आपण कोण आहोत. हे कपडे असे लय चांगले घातले सणाच्या दिवशी म्हणजे काय 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 असं थोडी आहे. दुसरी संपत्ती आहे भोग संपत्ती. भोग संपत्ती म्हणजे बाबासाहेब म्हणाले गरीब राहून मरू नका, गरीब राहून मरू नका, मेहनत करा, दीर्घोद्योगी बना, झिजा खपा, फुकटचं खाऊ नका, भीक मागून खाऊ नका म्हणाले बाबासाहेब. माहिती तुम्हाला? भीक मागून खाऊ नका म्हणाले बाबासाहेब. लाचारी करून जीवन जगू नका. याच्याकडून 100 रुपये येतील का? साहेब देता का? मग मी सांगतो माझ्याकडे 200 मत आहे. अरे हे थर्ड क्लास माणसाचं जीवन झालंय. काय त्या बायकोला तुम्ही ते देता, तुम्ही ते पैसे आणून, काय त्या पोरीला पैसे आणून देता, घरातल्या काय अवलादीला पैसे आणून देता, ते कोणाकडे ते हे लाचारीचे पैसे असे कोणाकडून तरी. अरे काय ते आपल्या घराला सुख शांती देतील? दुसऱ्याच्या माना मोडून आणलेले पैसे देतील? सुख देतील? अहो बिलकुल देऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो असे प्रसंग येत राहतात मग दुसऱ्याच्या माना मोडलेल्या लोकांकडे, दुसऱ्यांचं लुटून आणि लाचारीनं आणलेल्या पैशांकडे दवाखान्याचा दरवाजा खोलत राहते. मग तिथं मेडिकल वाल्याला म्हणू शकत नाही जरा कन्सेशन देता का, मला जरा कमी करता का तुम्ही यातले काय? त्या डॉक्टरला म्हणू शकत नाही आपण बरं याच्यापेक्षा स्वस्त काही इंजेक्शन आहे का डॉक्टर एखादे, ते द्या. स्वस्त वाला म्हणतो बापा डॉक्टर किती महागाची असेल तुमची ट्रीटमेंट तर काहीच हरकत नाही, पण आम्ही घर विकू, शेत विकू, पण वाचवा हो बापा. आहे का नाही? ताशी वेळ येते मग लाचारी करून पैसे कमवले का नाही की वेळ येते मग बरोबर. दुनिया गोल आहे, दुनिया गोल आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज ज्यांच्यावर जी वेळ आलेली आहे तिथं आपण उद्या असतो. आज मायबापाची सेवा नाही केली ना, उद्या आपण त्यांच्या ठिकाणी.
आज कोणाचा तरी अपमान केला का नाही, उद्या आपली जागा तिथं. आज कोणाला तरी लुटलं का नाही, उद्या आपली जागा तिथं. आज कोणाला छळलं का नाही, उद्या आपली जागा तिथं. कारण पृथ्वी गोल आहे, दुनिया गोल आहे. ही ध्यानात ठेवली पाहिजे गोष्ट नेहमी. आपण भगवान बुद्ध म्हणाले आपल्या समान सगळ्यांना समजलं पाहिजे. आणि म्हणून भोग संपत्ती सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. स्वतःचं घर असलं पाहिजे, स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. भोग संपत्ती, गरीब म्हणून मेलं नाही पाहिजे, आपण मेहनत करणारे असलो पाहिजे. तिसरी संपत्ती जी आहे आरोग्य संपत्ती आहे. कोणती संपत्ती आहे? आरोग्य संपत्ती. 99% लोक जसे वरवरून दिसतात तसे आतून नाहीत. गोळीची वेळ झाली हो माझ्या. हे किती वेळ चालते की आता? गोळीची वेळ झाली माझ्या. आणि सकाळी उठायला तयार नाही. सकाळचा सूर्य कधी उगवतोय हे माहित नाही. रात्री मोबाईल पाहता पाहता ती घरात आली टीव्ही, ते पाहता पाहता एवढी मालिका संपू दे जरासा, एवढा पिक्चर संपू दे जरा. ते घड्याळ पुढं पुढं सरकू 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 11 वाजवले. त्या घड्याळानं टनटने वाजून सांगितलं आपल्याला की 11 वाजलेत रात्रीचे. तरी आपल्याला ते पिक्चर काय सोडू वाटना, टीव्ही मधून काही उठू वाटना, आणि ताटावर जाऊन काही बसू वाटना. झोप आणि जेवण, आहार आणि विहार हा नीट असेल, सुरुवातीपासून व्यवस्थित असेल तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहू शकते. जेवढं कमवलंय डॉक्टरच्या खिशात. म्हणून सकाळी लवकर उठणे, ध्यान करणे, मेडिटेशन करणे, सगळ्या सृष्टीच्या प्रती मंगल मैत्री करणे, मनाला निर्मळ बनवणे, प्रसन्न ठेवणे स्वतःला, आणि रात्री लवकर झोपणे हे निरोगी राहण्याचं लक्षण आहे. पण रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करू लागलो रोज, हे काय साथ देईल की काय आपल्याला? हे आपलं असलं तरी काय साथ देईल आपल्याला? लोकायला धमकू आपण, तू बोलतोच कसा पाऊस, तू राहतोच कसा पाऊस, तू म्हणतोच कसा पाऊस, हे लोकायला म्हणू आपण. आणि लोक घाबरतील. पण याला म्हणा बरं, तू आट्यात येऊन तर दाखव मला, आणि तू दुखून तर दाखव मला. 40 झाले काय, 50 झाले का, 60 झाले, हे दुखून तर दाखव तू मला, आणि हे बैर होऊन तर दाखव तू मला. हे घाबरते का? हे अरे जाय रे म्हणते तू तिकडे. काय खरं आहे तुझं? ध्यान दिलं नाही, काही नाही, झोपत राहिला 8 आणि 9 वाजेपर्यंत. कधी विहार पाहिलं नाही, कधी ध्यान केलं नाही, कधी दान दिलं नाही, कधी सील पालन नाही, कधी काहीच नाही. आणि तुझं ऐकू का मी आता? हे सळ पळून जाते, हे बैर होते, हे आंधळ होते, हे पांढरं पडते, किती पॉलिश लावा, 10-15 दिवसानं पुन्हा लाव म्हणते. आरोग्य परमालाभ म्हणाले भगवान बुद्ध. आरोग्य परमालाभ. आरोग्य आपल्याला सांभाळता आलं पाहिजे, बनवता आलं पाहिजे, टिकवता आलं पाहिजे. त्यासाठी टर्म्स आणि कंडिशन्स असतात, अटी आणि शर्ती असतात. सहजच आणि आपोआपच काहीच प्राप्त होत नाही. आपोआप प्राप्त होते का? हे भंतीजीने झाडं लावले म्हणून दिसू लागले आपल्याला. हे लावले नसते तर दिसले असते का झाडं? सांगा तुम्ही मला. कोणतीही गोष्ट, कार्यक्रम आयोजित केला म्हणून आले तुम्ही, आहे की नाही? आणि म्हणून आरोग्य संपत्ती जी आहे ती खूप महत्वाची आहे. आणि चौथी संपत्ती आहे ती महत्वाची संपत्ती आहे. ह्या तीनही महत्वाच्या आहे, पण ह्याच्यापेक्षा आता चौथी आणि 5वी संपत्ती महत्वाची आहे. चौथी संपत्ती आहे शील संपत्ती. कोणती? शील संपत्ती. शील म्हणजे नीतिमत्ता, सदाचार, जी आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी सुद्धा आपल्याला खूप महत्वाची असते आणि सार्वजनिक जीवनात सुद्धा आपल्याला खूप महत्वाची असते. शील संपत्ती. जसं पंचशील आहे, हत्या न करणे, हत्येचा विचार मनामध्ये न येऊ देणे. चोरी न करणे, चोरीचा विचारही मनात न येऊ देणे. व्याभिचार न करणे, व्याभिचाराचा विचारही मनात न येऊ देणे. खोटं न बोलणे, खोटं बोलण्याचा विचारही मनात न येऊ देणे. चुगली न करणे, चुगली करण्याचा विचारही मनात न येऊ देणे. शिवीगाळीची भाषा न वापरणे आणि तसा मनातही विचार न येऊ देणे. व्यर्थ बडबड न करणे आणि तसा मनातही विचार न येऊ देणे. आणि 5वं शील, दारू, गांजा, बिडी, तंबाखू इत्यादी मादक द्रव्यांचं सेवन करणार नाही अशी शपथ ग्रहण करतो, असं पंचशीलीमध्ये भगवंताने सांगितलं.
मुद्दामहून बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञांमध्ये सुद्धा ऍडिशनल हे पंचशील ऍड केलं बाबासाहेबांनी. तुम्ही कधी 22 प्रतिज्ञा वाचल्या असतील तर सुरुवातीच्या 5-6 प्रतिज्ञा देवाला विरोध करणाऱ्या आहेत, पण त्यानंतरच्या ज्या प्रतिज्ञा आहेत ते बुद्ध धम्माचं आचरण करायला लावणाऱ्या आहेत. 22 प्रतिज्ञा म्हणजे देवालाच विरोध नाही, देवाला तर विरोध आहेच आहे, पण त्यानंतर मग हे करायचं नाही. 11 प्रतिज्ञा हे करायचं नाही म्हणून अशा सांगितल्यात आणि 11 प्रतिज्ञा हे करायचं म्हणून सांगितल्या. प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञा नकारात्मक नाहीत, 11 प्रतिज्ञा नकारात्मक आणि 11 प्रतिज्ञा सकारात्मक आहेत. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी अवलंब करेल अशी प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेब म्हणतात. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमितांचं मी पालन करेल अशी प्रतिज्ञा आहे. बाबासाहेबांनी सांगितलं मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. ह्या प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञांमध्ये सुद्धा आहेत. पंचशील हे 22 प्रतिज्ञांमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून शील पालन हे अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब म्हणाले मी लंडन मध्ये राहिलो, थंड प्रदेशामध्ये राहिलो, माझे मित्र होते माझ्या समोर दारू पियायचे, पण मी दारूला स्पर्श केला नाही. मी कधी तंबाखू खाला नाही, मी कधी मावा खाला नाही, मी कधी शिवीगाळ केली नाही कोणाला, मी कधी हत्या केली नाही, हिंसा केली नाही, प्राण्यांना मारलं नाही, माणसांना मारलं नाही, मी कधी चोरी केली नाही कोणाची, तसा मनात विचार येऊ दिला नाही. मी परस्त्रीकडे कधी पाहिलं नाही. बाहेर देशात राहिले, पाश्चिमात्य देशामध्ये राहिले, वेस्टर्न कंट्रीज मध्ये राहिले बाबासाहेब, अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये 1924 ला बाबासाहेब बाहेर देशात होते शिकायला. सेटल झाले असते बाबासाहेब तिकडे, वेल सेटल झाले असते. MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेणारे बाबासाहेब एकटे होते त्या काळामध्ये, एकटे त्या काळामध्ये. अमेरिकेत सेटल होऊ शकले असते, लंडन मध्ये सेटल होऊ शकले असते, पण केवळ आणि केवळ समाजाचा विचार करणारे असल्यामुळे तुमच्या गंगाधरावर ती वेळ येऊ नये म्हणून, तुमच्या इंदूवर ती वेळ येऊ नये म्हणून बाबासाहेब भारतात आले. आपल्यासारखा एखादा असता काय कराय देशाचं समाजाचं कशाचं काय, इकडच राहू, इकडचीच बायको, इकडचं सगळं बाल्या, इकडचा बाली, इकडची घर, इकडचा खोली, इकडची बस एन्जॉय. अरे बाबासाहेब कुठे एन्जॉयच्या ठिकाणी, बुद्ध कुठे आहे? तर शील संपत्ती महत्वाची. अष्टशील आहे, भरपूर शील सांगितलं, आणि 5वी संपत्ती जी आहे ती आहे दृष्टी संपत्ती. तुम्ही अष्टांग मार्ग पाहिला, आर्य अष्टांगिक मार्ग, त्यामध्ये पहिली एक जे अंग आहे त्या अंगाला म्हटलेलं आहे सम्यक दृष्टी, सम्मा दिठ्ठी. भगवंताचा उच्चार आहे सम्मा दिठ्ठी म्हणजे सम्यक दृष्टी. दृष्टी संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. काय आहे दृष्टी संपत्ती माहिती आहे तुम्हाला? पुण्यकर्म काय आहे, पाप कर्म काय आहे, दान काय आहे, कंजूसपणा काय आहे, शील काय आहे, दुःशील काय आहे, ध्यान काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची पारख असणे त्याला दृष्टी संपत्ती म्हटलं. थोडक्यात चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, फायद्याचं काय, तोट्याचं काय हे समजलं पाहिजे. भाकरीचाच विचार करणाऱ्यांना हे काय समजणार आहे, शेखी मिरवणाऱ्यांना हे काय समजणार आहे, अहंकारवाल्यांना हे काय समजणार आहे, कंजूषांना हे काय समजणार आहे, बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नसणाऱ्यांना हे काय समजणार आहे. म्हणून दृष्टी संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. तर अशी 5 प्रकारची संपत्ती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे बघा. आणि त्यामुळे आम्हाला आता भिक्षू संघाची धम्मदेशना आपण आतापर्यंत ऐकत आहोत. आम्ही साजापूरला पहिल्यांदाच आलो, आमच्या पूजनी भंतीजींनी यापूर्वी पण आम्हाला बोलवलं. बुद्ध म्हणाले बोलणाऱ्याची निंदा होते आणि नाही बोलणाऱ्याची निंदा होते. इथं लय चांगले असणाऱ्यांची निंदा होते, इथं लय खराब असणाऱ्यांची निंदा होते. इथं बघा तुम्ही, लय सुंदर असणाऱ्याची निंदा होते इथं आणि लय कुरूप असणाऱ्यांची निंदा होते इथं. लय धनवान असणाऱ्यांची निंदा होते इथं आणि कंगाल असणाऱ्यांची निंदा होती, नाही का? म्हणून म्हणतेला बनलं बा लोकांचं सोडत राहा
तुमचा धम्मरथ घेऊ घेऊ जात राहा जेव्हा जिथे जाता येईल तिथे, आणि खेडोपाडे पिंजून काढा. पूजनीय भंतेजी तसं कार्य करतात आमचे प्रज्ञाबोधी भंतेजी. इथे सुद्धा खरं तर त्यांनीच आग्रह केला आम्हाला येण्यासाठी, या कार्यक्रमासाठी. भंतेजी तुम्ही आले पाहिजे म्हणून आमच्या धम्मबोधी भंतेजीला, आम्हाला इंद्रवंशी भंतेजीला खरं तर सर्वस्वी श्रेय आम्हाला बोलवण्याचं आमच्या प्रज्ञाबोधी भंतेजींना जाते, काश्यप भंतेजींना जाते. आणि त्यामुळे इथे भंतेजींनी राहून वर्षावासाच्या निमित्ताने 60-90 गावाला जाणं, तिथच्या लोकांना घडवणं, तिथच्या लोकांना बुद्धं शरणं एवढं जरी शिकवलं तर याच्यापेक्षा अजून मोठं दुसरं काम कोणतं असू शकते तुम्हाला सांग. गाव कुठं, घर कुठं, या सगळ्यांच्याच बद्दल तुम्ही कधीतरी विचार करत राहा असं आम्हाला वाटतं. भंतेजीला पण मी आत्ताच म्हणालो, कधीतरी विचार करावा. ठीक आहे हो, वाईटांबद्दल तुम्ही बोलता, वाईटाबद्दल चर्चा करता, त्यांचे मेसेज इकडे तिकडे फॉरवर्ड करता, वाईट काय झालं तर, पण जे चांगले काम करतात त्यांचं कौतुक कोण करेल? मग आपल्याला काय ड्युटी लावली का जे वाईट आहे त्यांच्याच बद्दल चर्चा करायचंय, जे वाईट घडलंय त्याच्याच बद्दल चर्चा करायची, जे वाईट बोलल्या गेले त्याच्याच बद्दल चर्चा करायची, चांगल्याची कोण चर्चा करणार आहे? तुम्हाला कसं आपला ते बाल्या दुसऱ्याचं कार्ट आहे, आपलं लुटून आले सारं गाव, आणि कोण म्हणाव फक्त मग काय झालं, आणि दुसऱ्याच्यानं फक्त पास सोन्याकडे, अहो त्यानं तर सोनं घेतलं की हो चोरलं, मग दुसऱ्याचं ते कार्ट आणि आपला बाल्या, असं म्हणून चालेल का? चालणार नाही बांधवांनो. तुमची ही जबाबदारी आहे मोठी. धम्माचं काम करताना सगळ्या गोष्टी 19-20 चालत राहतात. बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांचं मिशन आपल्याला पुढे चालवायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करून घेतले पाहिजे, चांगलं बनलं पाहिजे आपण. आणि म्हणून यासाठीचा हा उपदेश आता मी तुम्हाला केलेला आहे. त्यामुळे मी भिक्खू संघाची वेळ घेतली त्याबद्दल खरं तर मोदी भंतेजी आमचे रेकॉर्डिंग करतात. या दोघांचे बघा युट्यूब चॅनल आहे. मी लाईव्ह मध्ये सांगतो, आमच्या पूजनीय भंतेजींचं चॅनल आहे दास टीचिंग असं आमच्या इंदवंश भंतेजींचं चॅनल आहे. तुम्ही युट्यूब वापरत असाल तर भंतेजींचा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, म्हणजे अनेक शेअर करा. अनेक लोकांपर्यंत बुद्धाची ही वाणी पोहोचू शकते. आज तुम्ही इथे एवढे जण आहात, परंतु हे लाईव्ह प्रोग्राम आहे, हा जर शेअर करत राहिलात, त्यांचं चॅनल सबस्क्राईब करत राहिलात तर अनेकांपर्यंत पोहोचू शकते. म्हणून कोणतं चॅनल? बुद्धाज टीचिंग असं चॅनल आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आमचे धम्मबंधू, आमचे धम्मबोधी भंतेजी यांचं सुद्धा प्युरिटी ऑफ माइंड असं एक चॅनल आहे. तर ते त्यांचं चॅनल तर एवढ्या एकदम हॉर्स गतीनं चालू आहे बघा. रोज प्रवचन असते बघा, रोज, आणि अतिशय सुंदर सुंदर असे प्रवचन असतात. प्युरिटी ऑफ माइंड या नावाने युट्यूबवर चॅनल आहे. त्यांच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करत राहा, कमेंट्स करत राहा, लाईक करत राहा आणि शेअर करत राहा जे प्रवचन असतील ते. कारण प्रवचन करणारे भिक्खू लोक आपल्याकडे कमी आहेत. अनेक लोकांपर्यंत बुद्धाची वाणी पोहोचू शकते. याच्यामध्ये हा काय व्यवसाय वगैरे नाही आहे. बुद्धाच्या धम्माचा प्रचार करण्याचं हे एक माध्यम आहे. आपल्याकडे मोठे टीव्हीचे चॅनल नाहीत. तुम्ही टीव्ही जर ओपन केल्या ना, तुमच्या घरचे रिमोट जर दाबले तर आस्था, संस्कार आणि अजून कोणते चॅनल आहेत बघा, त्यांचे स्वतंत्र चॅनल आहेत. शीख लोकांचे स्वतंत्र चॅनल आहेत, जैन लोकांचे स्वतंत्र चॅनल आहेत, हिंदू लोकांचे स्वतंत्र चॅनल आहेत. हा जो आपल्याला मिळालेला सोशल मीडियाचा जो माध्यम आहे हे अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीला शेअर कराल, कमेंट्स कराल, सबस्क्राईब कराल. त्याचबरोबर आमच्या प्रज्ञाबोधी भंतेजींचं राहून गेलं, त्यांचं पण बुद्धभूमी मावसाळा असं एक चॅनल आहे. खरं तर ही ऍडव्हर्टाइजमेंट देतोय मी मध्येच, हे खूप महत्वाचं आहे. बुद्धभूमी मावसाळा म्हणून आपल्या प्रज्ञाबोधी भंतेचं चॅनल आहे युट्यूबवर. तुम्ही त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, आणि जे प्रवचन प्रोग्राम्स असतात ते शेअर करत राहा इतरांना, म्हणजे त्याचा फायदा होईल, लोकांपर्यंत भगवंताचा धम्माची वाणी पोहोचेल. आता